द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 30 ते 35% द्राक्ष बागांवर फळधारणा झाल्याने यंदा द्राक्षाला चांगली मागणी असल्यामुळे द्राक्ष खरेदी करताना काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फॉरेन ट्रिप सारखी आमिषे दाखवली जात असल्याचे माहिती समोर आली असताना मात्र निफाड तालुक्यातील देवगाव येथील संदीप डुकरे यांच्या कृष्णतारा फ्रूट सप्लायर्सच्या या संस्थेला द्राक्ष उत्पादक शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांना द्राक्षाचे रोख स्वरूपात त्वरित पेमेंट दिले जात असल्याने शेतकरी कोणत्याही आमिषांना बळी न पडता कृष्णतारा फ्रूट सप्लायर्सचाच द्राक्ष विक्री करत असल्याचे शेतकरी सांगत आहे. मागील वर्षी वरुण राजनजी अवकृपा दाखवली, त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये जो द्राक्ष बेल्ट आहे त्या टोटल द्राक्ष बेल्टमध्ये त्या अतिवृष्टी झालेल्यामुळं प्रत्यक्ष फलधारणा होऊन द्राक्षाचे उत्पन्न प्रत्यक्ष 70 ते 80% यावर्षी कमी झालेलं असताना सुद्धा आमचे देवगावातील मित्र संदीप शेठ डुकरे यांनी जे 15-16 वर्षापासून द्राक्ष शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी वाढून योग्य भाव, त्यानंतर द्राक्ष बाग प्लॉट संपल्यानंतर रोख पैसे देत असल्याच्या कारणाने आणि जवळील एक आपल्यातला एक उद्योजक तयार झाला आणि प्रॉपर रोख पैसे दरवर्षी देऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याने कृष्णतारा कंपनीचे जे मालक आहे संदीप शेठ डुकरे त्यांच्याकडे आजही एवढ्या कमी द्राक्षाची उपलब्ध असताना त्यांच्यावर प्रत्यक्ष आजही 30, 35, 40 टनापर्यंत हार्वेस्टिंग दररोज चालू आहे. याचा नक्कीच आनंद वाटतो. आज अतिशय द्राक्षाला तेजी आलेली आहे. याचं कारण असं की 60 ते 70% माल लेट मॉन्सून जास्त झाल्यामुळे कमी आलेला आहे. तरी आमच्या परिसरामध्ये आज 10 ते 15 वर्षापासून कृष्णतारा फ्रूट सप्लायर या कंपनीचे सर्वेसर्वा संदीप भाऊ डुकरे यांनी जो मागील 10 ते 12 वर्षामध्ये आज विश्वास संपादन केलेलं आहे. मग ते नोटबंदीचा काळ असेल, कोरोनाचा काळ असेल, अक्षरशः त्यावेळेस लोकांना झाडावर द्राक्ष ठेवायची वेळ आली, पण ही वेळ आमच्यावर आली नाही. त्याचं कारण असं की आमच्या आज एक विश्वासाचा आणि एक हुकमी एका होता की शेत बाग खाली करा, पैशाची आम्हाला हमी होती. आज तेजीमध्ये सुद्धा लोक अक्षरशः रेट न करता त्यांना आज माल देत आहे. आज एवढ्या शॉर्टेजच्या काळामध्ये त्यांना आज माल भेटण्याचं कारण म्हणजे आज त्यांनी आज विश्वास संपादन जो केलेला आहे याचा आज त्यांना निश्चितच फायदा होतोय. चालू वर्षी 6 मे पासून पाऊस चालू झाला आणि पाऊस झाल्यामुळे ज्या काड्या व्हायला पाहिजे त्या काड्या पक्व झाल्या नाही, फलधारणा झाली नाही आणि त्यामुळे चालू वर्षी मालाचं खूप शॉर्टेज आहे. अशा परिस्थितीत सुद्धा कृष्णतारा फ्रूट्स कंपनी आमचे मित्र संदीप डुकरे यांनी या भागात विश्वास संपादन केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आजही चांगला माल मिळतोय आणि त्यांची कंपनी चांगल्या पद्धतीने चालू अशाच त्यांना शुभेच्छा देतो. पिकअप आणि स्वतः पॅकिंगचं काम करीत या कंपनीची स्थापना केली आणि आज ही कंपनी एक मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरातच नव्हे तर तालुक्यात, जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा 20-25 ठिकाणी माल पाठवला जातो आणि या कंपनी चांगल्या प्रकारे नावारूपाला आली आणि याचा निश्चितच फायदा देवगाव आणि देवगाव पंचक्रोशीतील तालुक्यातील लोकांना, नुसतं निफाड तालुक्यातच नाही तर चांदवड, येवला अनेक तालुक्याला त्याचा बेनिफिट निश्चित मिळतो आणि हे आमच्या गावाकरता ही आमच्या भूषणावह गोष्ट आहे आणि याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. एक आत्मविश्वास तयार झालेला आहे. शेतकऱ्यांना एक प्रकारे ऊर्जा मिळालेली आहे आणि निश्चितच आमच्या गावाच्या वतीनं या कृष्णतारा कंपनीचे मालक संदीप डुकरे यांना आम्ही सर्व त्यांच्या पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा देतो आणि कृष्णतारा फ्रूट कंपनीचे मालक संदीप शेठ डुकरे यांचे ही फर्म या ठिकाणी आपण उभे आहोत आणि या फर्मच्या माध्यमातून त्यांनी द्राक्ष जो व्यवसाय सुरू केला. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं शॉर्टेज आहे, परंतु असं असतानाही त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष देत आहेत आणि त्यांच्या या धंद्यातून त्यांनी कमीत कमी आज 200 ते 250 युवक या ठिकाणी त्यांना रोजगार मिळतोय. त्याचबरोबर जे पिकअप वाहन आहे त्या सुद्धा असे 10-15 पिकअप वाहन रोजची त्यांच्याकडे कामाला आहे. तर त्यांच्या माध्यमातून इथल्या युवकांना रोजगार मिळतोय. हे नक्कीच एक चांगली भूषणावह अशी बाब आमच्या या परिसरासाठी आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्ष पंढरी म्हणून याची ओळख आहे. मागच्या वर्षी जो वरुण राजाने
आपल्या शेतकरी बांधावर जो पाऊस पडला त्या पावसामुळे काय झालं, यावर्षी सगळ्यात कमी माल आलेला आहे. 30% माल उत्पन्न झालेला आहे, 70% क्रॉप फेल गेलेला आहे. तरी पण 30% पैकी सगळ्यात जास्तीत जास्त कल आमच्या कृष्णतारा फार्मकडं शेतकऱ्यांचा आहे माल देण्याचा. त्याचं कारण एकच आहे, एकमेव, आम्ही शेतकऱ्यांना तो कॅश पेमेंट करत आहोत आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आमच्याकडे कल आहे. आज एक्सपोर्टच्या पाठीमागचे जे थॉम्सन या व्हरायटी आहे, या 60 ते 65 रुपये पेड कटिंग कॅश पेमेंट आम्ही करत असून SSN असन, RK असन, या व्हरायटीला 85 रुपयापासून ते 91 रुपये रेट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आणि कॅश पण पेमेंट देत आहे. ब्लॅक व्हरायटी जी आहे हे 101 रुपये ते 125 पर्यंत आमची कृष्णतारा फ्रूट कंपनी ही खरेदी करत असून पेमेंट कसं कॅश देता येईल याच्यावर जास्त कल आम्ही देत आहे. त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आमच्या कंपनीकडे जास्तीत जास्त कल आहे.